चायनाचे डॉल्फिन बनले महाराष्ट्राचे दुश्मन. मान्सूनच्या पावसाला लागला ब्रेक. आणखी इतके दिवस पावसाची विश्रांती. महाराष्ट्रातील पावसाबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे. चीनच्या किनारपट्टीवर धडकलेल्या डॉल्फिन चक्रीवादळामुळे मान्सूनच्या हालचालीवर परिणाम झाल्याची शक्यता हवामान तज्ञांनी व्यक्त केली आहे. प्रशांत महासागर आणि बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणालीवर या वादळाचा प्रभाव पडल्याने महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे सांगितले जात आहे. 15 ऑगस्ट पर्यंत रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर मध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तर पुणे, सातारा आणि रायगडच्या घाटमाथ्यावरही चांगला पाऊस होऊ शकतो. मात्र मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट कायम असल्याचे हवामान तज्ञांनी सांगितले आहे. तज्ञांच्या मते प्रशांत महासागरातील तीव्र हवामान हालचालीमुळे भारताकडे येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांच्या दिशेवर परिणाम होऊ शकतो. तसेच बंगालच्या उपसागरातील कमी दाबांच्या प्रणालीची निर्मिती काही काळ मंदावू शकते. 1 जून ते 8 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रात एकूण पाऊस समाधानकारक झाला असला तरी काही भागात पावसाची कमतरता आहे. आता 15 ऑगस्ट नंतर मान्सून पुन्हा सक्रिय होतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.